राम मंडळी. काल भव्यने दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान रेटरी धरणीत संपन्न झालं आणि खरंच मैदान म्हणजे मैदानच झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लगा. काय बोलावं कालच्या मैदानाबद्दल. एक से बढ़कर एक महारथी आलेले आणि एक से बढ़ते एक लढते आपल्या सगळ्यांना मैदानामध्ये अनुभव आले मित्रांनो. खऱ्या अर्थानं आमची थोडी लग्नाची धावपळ चालली असल्यामुळे काल व्हिडिओ बनवायला पण वेळ नव्हता. त्याच्यामुळे कालचा दिवस सगळा लग्नात गेला आणि आजचा पण महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे नक्कीच आज पण व्हिडिओ बनवायला वेळ नव्हता. तरी पण हा व्हिडिओ बनवण्याचा अट्टहास, कारण जशा प्रकारे काल गाडी पळाली लखन आणि चिक्याची, काय बोलावं. छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्याच्या जोडीला होता कारवंडीकरांचा चिक्या. म्हणजे आजच्या घडीला टॉपची दोन्ही पण बैल खरं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. टॉप 10 मध्ये ज्यांची गिनती होती असा चिक्या आणि लखन एकत्र आज पायरा झाला कालच्या मैदानामध्ये आणि त्यामुळेच गाडीला स्पीड जबराट लागलं. गट असेल, सीमे असेल, फायनलला पण अगदी जबरदस्त लढत घेऊन बाकी गाड्या पण अगदी घासून ठासून आलेल्या. पण खऱ्या अर्थानं लखन आणि चिक्याचं वर्चस्व राहिले. जबरदस्त गाडी पळाली खऱ्या अर्थानं, जबरदस्त गाडी. खऱ्या अर्थानं लखनला म्हणजे आपण काय म्हणतो, बादशाह म्हणतो ना, त्याचं कारण हे आहे खऱ्या अर्थानं, की जो त्याच्या जोडीला कोणताही बैल ज्या तो भुंगाट सुटतो असा आहे. म्हणजे अर्जुन असेल, बकासूर असेल, हे चांगले मात्र बरोबर त्यानं मैदान गाजवले येते आणि काल चिक्या बरोबर मैदान गाजवण्याचा सुद्धा योग त्याला मिळाला खऱ्या अर्थानं. नक्कीच एवढ्या मोठ्या मैदानाचा मान 3-4 लाखाचं बक्षीस जे होतं तेवढं मिळवून आणि एवढ्या मोठ्या रथी महारथीमध्ये आपलं स्वतःचं वर्चस्व राखणं, त्यासाठी लखन आणि चिक्याचं मनापासून अभिनंदन. त्यासोबत बाकी पण जेवढे पण गाड्या गुलाल राहतात त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. कारण जबरदस्त लढती देत सगळ्यांनी म्हणजे आपलं वर्चस्व गाजवलं होतं. शिरसोडीचं रायफल असेल, जे तिसऱ्या क्रमांकावर म्हणावं लागलं असेल. त्यानंतर सुंदर द बॉस असेल, बऱ्याच दिवसानंतर चांगल्या प्रकारे मस्त गुलाल भेटला. भले 8व्या क्रमांकात जरी असला, सुंदर द बॉस जबरदस्त पळ दाखवला. त्याच्या जोडीला विठ्ठल नाबूतकरांचा जो नवीन खरेदी होती त्याच्यात तो पण होता, ते पण जबरदस्त पळाली. खऱ्या अर्थानं बकासूरची आणि जी महिब्याची लढत झाली ना, ती जबरदस्त बघण्या होती गट नंबर 6 मध्ये. आता ते काही अर्थानं निकालाबद्दल शेपूट चावण्यावरनं वगैरे थोडं वाद झाला असेल, तो विषय बाजूला काढू. पण गाडी जबरदस्त पळाली महिब्याची आणि तिच्या जोडीला आपल्या महिब्यावर का लोक होता का, महिब्याची जी गाडी पिस्टन 2211, महिब्याची पिस्टन 2211ची गाडी जबरदस्त पळली. यात काय वाद नाही मित्रांनो. कारण शेजारी पण टॉप गाडी होती सर्जा आणि बकासूर. एवढं टॉपचं रथी महारथी असताना सुद्धा महिबे आणि पिस्टन 2211 जर वर्चस्व राखले, त्याला कारण फक्त आणि फक्त महिबे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याला कारण म्हणजे हे, की जिथं मातीचं रान तिथं महिब्याचा थैमान असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मातीच्या रानामध्ये महिब्या म्हटलं की बॉसच असतो, असं म्हणजे एक मी उदाहरण आहे. कारण कालचं रान बघितलं आपण तर थोडं मातीचं रान होतं. मातीचं रान म्हणजे कस लागतो बैलांचा आणि ते कस कालच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं महिब्याचा दिसून आला आणि पिस्टनने तेवढीच साथ दिली आणि त्यामुळे नक्कीच त्यांनी तो गट जबरदस्त पद्धतीने काढला. नाही तर बकासूर सारख्या मातब्बर बैलाला गटाला हार पत्करावी लागणं कधी शक्य नसतं. पण काल ते शक्य करून दाखवलं महिबे आणि पिस्टनने. त्यांचं सुद्धा अभिनंदन. त्यानंतर काही गोष्टी झाल्या असतील त्याचा विषय साध्य करूया. पण नक्कीच मैदान चांगल्या पद्धतीने संपन्न झालं आणि लखन आणि चिक्याने जेवढ्याही गाड्या गुलात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं. बरोबर ना? तुम्हाला कशी गाडी पळाली लखन आणि चिक्याची ती पण कमेंट करून सांगा. आणि बकासूर सर्जाची गाडी असेल किंवा महिबे आणि पिस्टनची गाडी असेल ती पण कशी पळाली, ती लढत कशी झाली ती पण कमेंट करून नक्की सांगा. चालते तर राम. चला.